फ्रेंड्स, मी वर्षा मी शौनक. अँड वेलकम टू अवर चॅनल. सो आज आहे आमच्या दोघांसाठीचा आणि इनफॅक्ट आमच्या फॅमिलीसाठीचा खूप महत्वाचा दिवस. का शौनक? कारण तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल Yes. की आम्ही गाडीची डिलिव्हरी घ्यायला जातो आहोत. आणि आधीच्या ब्लॉग मध्ये मी म्हणालोच होतो की ही गाडी देऊन आता नवीन घेणार आहोत आम्ही. येस, आणि नवीन थोडी वेगळी आहे. दिस टाइम वी हॅव मूव्ड आउट फ्रॉम सुझुकी. तर मग आता आपण जाणार आहोत, डिलिव्हरी घेणार आहोत. त्याचा फोन आलेला खास की सर एकादशी आहे, लवकर या, आमची गाडी कशी आहे तेही दाखवू वगैरे, आणि सगळं फंक्शन वगैरे इन शॉर्ट सगळं दाखवणार आहोत. येस. आता आम्ही आलेलो आहोत आमची कारची डिलिव्हरी घ्यायला. तुम्ही बघू शकता तिथे एवढ्या सगळ्या गाड्या आता उभ्या आहेत ज्यांची डिलिव्हरी होणार आहे. भरपूर सिटीज आणि अमेज आहे. आणि हे एकादशीचा दिवस, त्यामुळे आजचा दिवस चांगला आहे, त्यामुळे आज त्यांच्याकडे भरपूर डिलिव्हरीज आहेत. पण बहुतेक पहिले आम्ही चाललो. अजूनपर्यंत ॲक्च्युली त्या लोकांनी जस्ट ओपनच केलेलं आहे. म्हणजे ओपन केल्या गेल्या सगळ्यात पहिले आमची गाडी निघणार आहे बाहेर. छान वाटतंय. आता त्यांनी त्यांचे सगळे डॉक्युमेंटेशन कम्प्लीट करून घेतलंय आणि कारचं ते कार रेडी करतायत आम्हाला द्यायला. सो बघूया आता कधी मिळते कार. मग हां, चल जाऊया. सो ही आहे आपली कार आणि इथे गाडी तयार करतायत आपल्याला देण्यासाठी. हे साफ करतायत एकदम मन लावून. काळा रंग आहे तो अजून चमकवतायत. आम्ही जेव्हा वॅगनर बुक केली होती तेव्हा अशी तिथून गाडी घेऊन येताना तिथे शोरूममध्ये तिकडे पूजा वगैरे तशी करता नाही आली. आम्हाला सांगितलं की आम्ही हे सगळं इथे करत नाहीत. मे बी त्यांच्या शोरूमचे रिक्वायरमेंट्स असतील. बट इथे होंडामधनं आम्ही गाडी घ्यायच्या आधी हे सगळं केलं आणि इतकं छान वाटलं ना. आणि सगळ्या अरेंजमेंट्स त्यांनी आधीच करून ठेवल्या होत्या. बाप्पांचं नाव घेतलं आणि गाडी घेऊन आम्ही निघालो घराच्या दिशेने. सो शौनक, कसं वाटतंय नवीन गाडीमध्ये? मला एक्साइटमेंटपेक्षा टेन्शन जास्त आहे. हा, जरा सवय व्हायला. कारण ऍक्च्युली या गाडीचं पूर्ण डायमेन्शनच वेगळे आहेत, जसं मी आधी म्हणत होतो. आणि सनरूफ आहे आमच्या नवीन गाडीला आणि ते आम्ही ओपन केलेलं आहे. कोणती गाडी घ्यायची हा एक मोठा प्रश्न असतोच. बट होंडा एलिव्हेट मी घेतल्यानंतर आणि हा जो आम्ही राईड घेतला तेव्हा कळलं की बॉस अजिबात चुकलेला नाही आहेस. हो, चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय कारण नवीन गाडी आहे आणि टोटली डायमेन्शन्स वेगळे आहेत. बट या अवघ्या काही किलोमीटरमध्ये जी गाडी पळाली आहे, जो पिकअप घेतला आहे, एकदम मक्खन. आणि आमच्या गाडीच्या पुढे चाललेली आहे ठाण्याची डबल डेकर, जी आपल्याकडे फायनली दिसलेली आपल्याला डबल डेकर. बसायचा योग कधी येतोय ते बघायला लागेल. आमच्या नवीन गाडीत तर ठाण्याची नवीन डबल डेकर. सो फायनली गाडी आलेली आहे. घरात एक नवीन मेंबर आलेला आहे. सो शौनक, तुला काय बोलायचं आहे? तर होंडा एलिव्हेट यावेळेला आम्ही म्हणजे होंडा सिलेक्ट केलेला आहे. आणि इथे बऱ्याच लोकांना अंदाज होता की आमची जुनी गाडी दिसत नाही, म्हणजे काहीतरी नवीन येणार आहे. तर मग ज्यांना ज्यांना माहिती आहे मी होंडा घेतो तर त्यांनी सांगितलं की बेस्ट चॉईस. ऑब्व्हियसली ठाणे घोडबंदरला रिजंट होंडा जी आहे तिथूनच आम्ही गाडी घेतली. आणि तिथून घरी येतोपर्यंत गाडीचा जो फील होता, हार्डली काही किलोमीटरचा, बट तो कळला मला
ऑब्व्हियसली गाडी माझ्या आधीच्या सेगमेंटपेक्षा खूप मोठी आहे, त्यामुळे मला खूप भीती वाटत होती चालवायला. माझ्या मते काही दिवस लागेल. प्लस माझ्या इथे पार्किंगचा एरिया खूप छोटा आहे, त्यामुळे थोडंसं पार्किंग करताना टेन्शन झालं. बट आता कळलं की गाडी कशी आत घालायची आहे पार्किंगमध्ये. बट ओव्हरऑल आता आम्ही तुम्हाला प्रॉपर व्ह्यू सांगू, टेक्निकली नाही बट आमचा ॲज अ कस्टमर म्हणून एक्सपिरियन्स आम्ही सांगू. शौनक वेगळा व्लॉग करेल त्याच्यासाठी. येस 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 डेफिनेटली. सो आता हा व्लॉग आम्ही इकडेच संपवतो, कारण आम्ही आता करतो नवीन गाडीचं सेलिब्रेशन. आणि तुम्हाला जर आमच्या अजून पुढे व्हिडिओज बघायचे असतील तर मग लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा. भेटू लवकरच. तोपर्यंत बाय बाय. बाय.